आज ठाणे जिल्हा प्रशासनाची गणेशोत्सव पूर्वतयारीच्या आढाव्याच्या अनुषंगानं मी बैठक घेतलेली होती। माननीय लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले आणि महसूल, नगरपालिका, आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा आणि पोलीस या प्रमुख सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आजच्या बैठकीला या ठिकाणी होते। काही महत्त्वाच्या सूचना मी या ठिकाणी प्रशासनाला दिलेल्या आहेत। त्याच्यात अत्यंत महत्त्वाचा की महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातले सुद्धा जे प्रमुख मिरवणूक मार्ग आहेत, गणेश आगमनाची आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघतात, त्या 100% खड्डेमुक्त हे रस्ते ठेवण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिलेले आहेत। त्याचबरोबर ज्या प्रमुख रस्त्यांच्या बाजूचे नाले आहेत, जे नाले भरून त्याचं पाणी मिरवणूक मार्गाच्या रस्त्यावरती येतं आणि त्याच्यामुळे मिरवणुकीला अडथळा होतो, त्या नाल्यांची तातडीनं सफाई करणं आणि पाणी पाऊस मिरवणुकीच्या दरम्यान किंवा मिरवणुकीच्या अगोदर आला तर ते वाहून गेलं पाहिजे नाल्यातनं पाणी, या दृष्टीनंच्या सूचना सुद्धा आजच्या बैठकीमध्ये मी दिलेल्या आहेत। 24/7 विद्युत पुरवठा सुरळीत राहील या दृष्टीनं सुद्धा एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना तसे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। जी मेंटेनन्सची कामं आहेत, मग ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स असेल, मेन लाईन मेंटेनन्स असेल, सर्व्हिस लाईन मेंटेनन्स असेल, ती पूर्ण गणेशोत्सवाच्या अगोदर पूर्ण करून घ्या, अशा सुद्धा सूचना आज या ठिकाणी आपण एमएससीबीला दिलेल्या आहेत। मोठी मंडळं आहेत, जिथं गर्दी होते मुलींची, महिलांची, देखावे बघायला, गणेश दर्शनाला, अशा ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे सुद्धा आदेश आजच्या बैठकीत मी पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत। प्लेन क्लोथ्समधले जे आमचे कर्मचारी असतात त्यांनी सुद्धा तिथं गस्त घातली पाहिजे। मुलींना, महिलांना कुठलीही छेडछाडीचा प्रकार, चेन स्नॅचिंगचा प्रकार, पर्स स्नॅचिंगचा प्रकार कुठेही घडणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्याचे आदेश सगळ्या पोलीस आयुक्तांना आणि बाकी सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण आज दिलेले आहेत। विशेषतः काही माननीय लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी सूचना केल्या की मिरवणूक मार्गावरती वाहतूक कोंडी होते, जिथं रस्त्याची कामं सुरू आहेत, तर रस्त्याची कामं जिथं मेट्रोची वगैरे सुरू आहेत किंवा मेट्रोची इतर कामं सुरू आहेत त्यांना कामं स्लो डाऊन गणपतीच्या मिरवणुकांच्या पूर्ती करण्याचे सुद्धा आदेश आज या ठिकाणी आपण दिलेले आहेत की जेणेकरून आगमनाची मिरवणूक आणि विसर्जनाची मिरवणूक ही वाहतूक कोंडीत अडकणार नाही, त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही। ट्रॅफिक वाहतूक शाखा जी आमची पोलिसांची आहे त्या सगळ्या प्रभारी अधिकाऱ्यांना ह्या पूर्ण गणेशोत्सवाच्या काळात फील्डवर राहून ट्रॅफिक नियंत्रित करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। त्यांच्या मदतीला डेप्युटी आरटीओ आमचे जे आहेत परिवहन विभागाचे, त्यांना त्यांच्या फ्लाईंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांना या सगळ्यांना सुद्धा अत्यंत सतर्क राहण्याचे आदेश या गणेशोत्सव कालावधीमध्ये आपण या ठिकाणी दिलेले आहेत। काही प्रश्न असतील तर विचारा। डोंबिवलीमध्ये 2 दिवसापासून शाळा बंद आहे। आमदार राजू पाटील साहेबांनी तो विषय मला या ठिकाणी बैठकीमध्ये आता निदर्शनाला आणला। तिथल्या सुद्धा स्थानिक अधिकाऱ्यांना मी वाहतूक कोंडीचा तातडीनं तिथं जो काही प्रश्न निर्माण झाला असेल त्यातनं मार्ग काढायच्या सूचना दिलेल्या आहेत। जर कामामुळे वाहतूक कोंडी होत असेल तर काम थोडं स्लो डाऊन करता आलं तर ते करणं किंवा रात्रीच्या वेळी काम करणं, शाळा सुटायच्या आणि शाळा भरायच्या वेळात ही वाहतूक कोंडी किमान होणार नाही या बाबतीतल्या ज्या उपाययोजना करायच्या त्या करण्याचे आदेश पोलिसांना मी दिलेले आहेत। ह्याच अनुषंगाने शाळा सुटताना आणि शाळा भरताना जी गर्दी होते ती टाळण्यासाठी शाळांची मोठी मोठी मैदानं आहेत, हा प्रश्न मी प्रत्येक वेळी विचारते। त्या मैदानामध्ये गाड्या घेतल्या जात नाहीत, गाडी आणि रिक्षावाले म्हणतात शाळा आम्हाला आतमध्ये येऊन देत नाही। प्रचंड मोठी मैदान आहेत पण बाहेर सगळे रस्त्यावर आणि मुलांना खूप जे मुलांच्या सोशल सुद्धा ते डेंजरस आहे की कुठून कुठून मुलांना उचलून घेऊन येतात। मैदानांचा विषय हा खेळासाठी मॅडम राखीव असतो। आता क्रिकेट ग्राउंड असेल, फुटबॉल ग्राउंड असेल, इतर जी ग्राउंड आहेत त्याच्यामध्ये जर वाहतूक झाली, वाहनं आली गेली तर ती ग्राउंड खराब होतात आणि शाळेची मैदानं ह्याच्यासाठीच असतात ना, क्रीडांगणासाठी। तरी आपण त्याच्यासाठी जो काही मार्ग काढता येईल तो शाळा प्रशासनाबरोबर स्थानिक आमचे अधिकारी चर्चा करतील आणि वन साइड पार्किंग करता येते का, म्हणजे अल्टरनेट डे एका बाजूला, अल्टरनेट डे दुसऱ्या बाजूला, या बाबतीत सुद्धा सूचना संबंधित विभागाला मी देतो। मुंबई नाशिक महामार्गावरती वाहतूक कोंडी रोजचाच प्रश्न झालेला, आपल्या एकदा आमदारांनी पण तो मुद्दा उपस्थित केला। त्या रस्त्याचं काम सुरू आहे, रस्त्यामध्ये थोडंसं वाहतुकीला अडथळा होतो ही वस्तुस्थिती आहे। मला वाटतं मागं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याच्या बाबतीत बैठक घेतलेली होती
NHI आणि आमच्या बांधकाम विभाग MSRDC या दोन्ही अधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सूचना दिलेल्या आहेत. त्याचा फॉलोअप मी स्वतः सुद्धा करतो. सर, तुम्ही आता मोदींची छेडछाड होऊ नये म्हणून उत्सवाच्या काळामध्ये पोलीस प्रशासनाला तुम्ही कसे आदेश दिलेले आहेत, पण आता आपल्याकडे सीसीटीव्हीची यंत्रणा कशी काय कार्यान्वित होणार किंवा आपण DPDCतनं देतो ना CCTV. येस, आणि एक आपला मेगा प्लॅन आपला 600 कोटीचा तयार आहे. 6000 कॅमेरे त्याच्यामध्ये लागणार आहेत. येस, ते पण टेंडरिंग स्टेजला आता आलेलं आहे. एक महिन्याभरात ते इंटिग्रेटेड असणार आहे सर. इंटिग्रेटेड C&C आणि नाही, काय होतं बघा, बऱ्याच वेळा मी असा शब्द प्रयोग केला की काही एलिमेंट्स, काही लोक असे असतात की अशा उत्सवांचा गैरफायदा घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात, जाणीवपूर्वक, इंटेन्शनली. तर अशी लोक आयडेंटिफाय करणं, या लोकांचं रेकॉर्ड आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला असते. त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, पूर्वीच्या अशा कुठल्या कम्युनल ह्याच्यामध्ये त्यांनी कुठं काय त्यांचा सहभाग आहे का, किंवा मिस्चिवियसपणा, आगाऊपणा करणारी कोण आहेत का, ही सगळं आमच्याकडे त्यांची नोंद असते. अशा लोकांना प्रतिबंध करायचा, अशा लोकांना वेळीच त्यांना आयडेंटिफाय करून किंवा त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा द्यायच्या, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करायची. ह्या सगळ्या याच्यासाठीच आपलं हे नियोजन आहे की सुस्थितीमध्ये सुरळीतपणानं धार्मिक वातावरणात, भक्तिभावाच्या वातावरणात, आनंदाच्या वातावरणात पूर्ण गणेशोत्सव पार पडावा, यासाठीचं हे नियोजन आहे. ओके, थँक्यू. पालघरमध्ये आज पंतप्रधानांच्या हस्ते कार्यक्रम पार पडतो. वाढवण बंदरामधील जे परिसरातील मच्छीमार आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते. त्यांचा मच्छीमारीचा व्यवसाय जर कुठेतरी धोका देतो, तर त्यांची नाराजी असेल, त्यांचा व्यवसाय असेल, यासाठी सरकार कशा प्रकारे उपाययोजना करेल? कुठल्याही नवीन प्रकल्पामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी सरकार घेईल. तिथले स्थानिक आमचे जे माननीय पालकमंत्री महोदय आहेत ते असतील किंवा बंदर विकास विभागाचे जे आमचे माननीय मंत्री महोदय असतील, हे दोघंही त्या लोकांच्या बरोबर चर्चा करतील आणि निश्चितपणे त्यांचं समाधान होईल, अशा पद्धतीनं सरकार मार्ग काढेल. सर, मालवणचा जो आपला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आता आपण जिल्ह्यातले काही पुतळे जे असतील तर त्याचे काही तुम्ही आदेश दिले का? किती मजबूत आहेत, किती 100% जे पुतळे सरकारच्या परवानगीनं बसवलेले आहेत किंवा खाजगी व्यवस्थापनानं बसवलेले आहेत, त्या सगळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट हे प्रशासनाकडनं निश्चितपणाने केलं जाईल. किती मजबूत आहेत किंवा अधिक मजबूत करायसाठी काय उपाययोजना करायच्या, स्ट्रक्चरल डिझाईन विभाग जो आमचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे त्यांच्याकडनं अशा पुतळ्यांचं स्ट्रक्चरल व्हेरिफिकेशन नक्की केलं जाईल. जिल्हाधिकारी लगेच तसे आदेश काढा. ओके. कुठल्या जागा वेळ आहे अजून? काल बैठक देखील झाली. काय रंगीत तालीम व्यवस्थित होईल, मुख्य प्रयोग व्यवस्थित होईल, निकालही व्यवस्थित लागेल, समाधानकारक लागेल. महायुती 200+ बहुमतानं सत्तेत परत येईल. धन्यवाद. दिल्लीमध्ये Z+ सुरक्षा शरद पवारांना देण्यासंदर्भातली बैठक होते आज, आणि त्या बैठकीमध्ये शरद पवार साहेबांनी काही अटी ज्या आहेत त्या अमान्य केलेल्या आहेत. त्यांना Z+ सिक्युरिटीची नाकारण्याची शक्यता असं बोललं जातं. कोण नाकारणार? नाही, सरकारनं देऊ केलेली आहे. केंद्र सरकारने माननीय पवार साहेबांना Z+ सुरक्षा व्यवस्था देऊ केलेली आहे. Z+ सुरक्षा असणारे म्हणजे देऊ केलेले पवार साहेब ही एकटेच नेते नाहीत. देशामध्ये अनेक नेत्यांना केंद्राची Z+ सुरक्षा आहे. त्या Z+ सुरक्षेचे काही नियम आहेत. म्हणजे मला Z+ दिली किंवा आणखीन कोणाला दिली तर त्याला वेगळा नियम आणि अवकड व्यक्तीला दिली तर त्याला वेगळा नियम, असं नाही. जे कॅटेगरीचे सिक्युरिटी पर्सन्स आहेत त्यांना सुरक्षा देताना सगळ्यांना एकसारखे नियम फॉलो करावे लागतात. त्यामुळे जी काही केंद्राची गाईडलाईन्स असतील, केंद्राची कार्यप्रणाली असेल, केंद्राची Z+ सुरक्षेची पद्धती असेल, ती पद्धती सगळ्यांना स्वीकारावी लागेल. पवारसाहेबांच्या सुरक्षेची चिंता राज्याला जशी आहे तशी केंद्राला सुद्धा आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं पवारसाहेब या सुरक्षा व्यवस्था स्वीकारायला सहकार्य करतील असं आम्हाला वाटतंय. धन्यवाद. त्यावेळी शरद पवार असे म्हणले होते की विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन माझ्यावरती पाळत ठेवण्यासाठी कुठेतरी Z+ सुरक्षा देते असं त्यांचं सांगण्यात आलं होतं. आता ते पवारसाहेबांचं मत आहे, आम्ही त्याच्यावर काय बोलायचं? आम्ही खूप लहान कार्यकर्ते आहोत. पवारसाहेब राष्ट्रीय नेते आहेत, मोठे आहेत. त्यांना काय त्यांचं मत व्यक्त करायचं असेल तर ज्यांनी कोणी ज्या विभागानं सुरक्षा देऊ केलेली आहे त्या विभागाशी पवारसाहेब त्यांचं मत व्यक्त करतील. पण राज्य सरकारलाही चिंता आहे, राज्य सरकारलाही सुरक्षा पवारसाहेबांची तितकीच महत्वाची आहे. म्हणून राज्यामध्ये जी सर्वोच्च Z दर्जाची सुरक्षा आहे
ती झेड दर्जाची सुरक्षा माननीय पवार साहेबांना राज्य सरकारने दिलेली आहे. धन्यवाद. चला मला निघू दे. कोण म्हणलं महाविकास आघाडीचं सरकार येणारच नाही महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे निलेश राणे साहेबांनी बिलकुल तसली चिंता तसला विचार सुद्धा डोक्यात आणू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.